हाय असा कॅमेरा बंद करा आणि परत ते फुटवे मी थोडेसे असे सारून जाऊ. हाय असं या हाय असं. हिथनं जाऊ आपण म्हणजे आता नको तिथनं आता एकदम खाल्लं व्यवस्थित घ्या बरं का. ते फुटवे आहेत ना ते फुटवे कसे आहेत? हे जोमदार आहेत का आपण जो शब्द तोंडात काढतोय तो तसाच आहे का एकदम दामाने व्यवस्थित घ्या. आणि त्यात मध्ये थोडस बोट टाका म्हणजे स्पष्ट दिसत. त्यात आहे शेड्यूल मध्ये हे वापरावरून ऍड केलं. तुम्हाला आता ह्या ऊसात बदल काय जाणवतो नेमका? बदल फुटवा बी ग्रोथ बी चांगली झालेली. अजून तेच चांगले उसाव. काळोखी चांगली टिकून आहे का नाही? आता मला काय म्हणायचंय ऊसात फुटवे भरपूर होत्यात पण जेवढे फुटवे आहेत तेवढे कांडे लागतात का? नाही पण आता इथं जास्त फुटवे नाहीत पण जेवढे फुटवे आहेत तेवढे सगळे वैर. मी बोलायची गरजच नाही. पण ते कांडे घेणार आहेत असं दिसतंय कारण ते जोमदार आहेत असे नेबळाट नाहीत म्हणजे पातळ नाहीत. जे आहेत ते थोडेसे स्ट्रॉंग आहेत. आणि मी मुद्दाम आता तुम्ही तिथे उभा राहिले होते ना तर मुद्दाम पलीकडे ऊसात शूटिंग केली कारण त्यांनी आपलं वापरलेलंच नाही. न वापरलेला फुटवा थोडक्यात न वापरलेला फुटवा आहे ऊसाचा. ही थोडासा म्हणजे जाडीला कमी हा फुटवा आणि हा शेजारचा आहे ऊस जाडीला कमी. आणि डॉक्टर साहेब जे उभा राहिले त्यांनी वापरा कंपनीचं मार्गदर्शन वापरलंय तर तिथला फोटो आपण पाहू कसं काय आहे. एक अख्खा चालवायचा दुसऱ्यातला अर्ध्याचा कॉक गण ठेवायचा चालू ठेवायचं. 3 टप 4 टप 2 होतात म्हणतो ना तो. 3 कट बंद करायची एकाच्या निम्या दुसऱ्या पूर्ण वाल फिरवला की त्याच्या ते बंद करायचं. हवा निघायची मग ते पाणी कमी पडते मग फारच निघलं पण एकदम आणि मोठं मोठं रुंद कोण लावायचं या की साहेब मला कधी घ्यायची एक मिनिट बारीक पुस आहे पुट बघितला तर विश्वास बसणार नाही. लय बारीक आहे आपलं लोकेशन आहे म्हणून मला विश्वास बसणार ते केलं का त्यांना फोटो टाकायला लावला पुन्हा मी थोडं मार्गदर्शन द्यायला त्यावेळेस म्हणजे फोटो टाका असं दिसतं. सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. नाव आमचं घरत बाबराव आबासाहेब तालुका परांडा जिल्हा धाराशिव. ही जी आता ऊस लावलाय आपण जात कुठली ह्याची? 8232 86. आणि आता लागण करून जर आतापर्यंत म्हणलं त्याचं वय किती? 3 महिन्याचे. 3 महिन्याचं ऊस आहे. आता जर हे जे आपण थोडक्यात शेंडा जर असा कुठला पकडला शेंडा हा इतका येते बरोबर आहे हा मांडली. म्हणजे आपण एक सरासरी हो. थोडस कमी जास्त असू शकतंय. शेंडा हिथं येतोय आपल्याला काय करायचंय आता हिथनं पुढे ह्याला ड्रिप आहे Drip आणि आहे. लागण किती बाय किती वर आहे? लागण 4.5 फूट. दोन लागण केलेली आपण नाही हे असं असं 2 ओळीच्या मध्ये जे अंतर आहे हे हे किती या? 4.5. 4.5. आणि समोर समोर कांडी किती समोर टाकली? समोर आता कांडी 4 बोटावर टाकले होते. कांडी 4 बोटावर 4 बोट. असं आहे. आता ही 86-032 आहे. बरोबर आहे. तर आता आजची तारीख काय? आजची तारीख 9 9 मार्च 2026. 9 मार्च 2026. आता आपण काय करणार आहे ह्या प्लॉटला तुमच्या आहे या शेड्यूल मध्ये हिथनं पुढे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू करणार आहे बरोबर आहे ना? आता ह्या बांधाच्या कडेच्या 2 रांग आहेत. आपण तिसऱ्या रांगात दोघं उभं राहायला आणि हिथनं अगदी पलीकडे त्या लिंबापर्यंत तुमचा बांध आहे. ही पाठीमाग आपलं ह्याचं झाड आहे आणि इथं थोडीशी चीच वाळलेली समोर बांधाव आहे. आता आपल्याला काय करायचं हिथनं पुढे तुमच्या आहे शेड्यूल मध्ये वापरायचे पण तुम्ही हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऊसाला वापरण्याचा निर्णय म्हणजे तुमच्या मनामध्ये कसा आला नेमका? आम्ही केळीला वापरलेलं होतं. बरं अगोदर मग त्यात वेगळं काय घडलं केळीमध्ये? ते वेगळं म्हणजे ग्रोथ वगैरे चांगली त्याची फास्ट ग्रोथ. हा हा आणखी दुसऱ्या अडचणी कमी. हा म्हणजे समस्या लवकर समस्या मुक्त आहे आणि लवकर बाग म्हणजे काढा आणि म्हणजे ओढून येण्यात म्हणजे तुम्हाला एक अनुभव भेटलेला आहे अगोदर त्याच्यामुळं अनुभव घेतलाय केळीला आणि रिझल्ट घ्यायचा आहे ऊसाला. म्हणजे फक्त एक आहे म्हणजे डॉक्टर साहेब आता विषय कसा आहे
की जोपर्यंत नजरेला काहीतरी दिसत नाही तोपर्यंत खरंच वाटत नाही. खरंच वाटत नाही. नाही तर आज मार्केटमध्ये भेटत नाही असा काहीच विषय राहिलेला नाही. फक्त नजरेला दिसणाऱ्या गोष्टी कमी झाल्या कमी झालं. आणि मग विषय असा होतो की कुणीही अगदी क्वालिफाईड असू द्या, अडाणी असू द्या, अगदी 10वी 12वी पास नापास असू द्या, जर कष्ट असल्या उन्हातानामध्ये आपला शेतकरी जर करत असन, घाम गाळत असन आणि कष्ट करून खर्च करून वेळ देऊन पीक जर अपेक्षित उत्पादन देत नसन तर त्या कुठल्याही कष्टकरी शेतकऱ्याला वाटतो मी हारलो आणि मी कष्ट करून का हारलो ह्याची खंत आहे त्याला. काय करून कष्ट करून खर्च करून मी का हारलो ह्याची खंत आहे. आणि त्या ठिकाणी ह्या वापराबायोनिकनी निर्णय घेतलेला आहे की आम्ही कष्टकरी शेतकऱ्याला हरवून देणार नाही. आणि त्याचा आपण एक आज साक्षात्कार आणि पुरावा तयार करतोय की पूर्वावस्थेचा की येणाऱ्या दिवसामध्ये जे काय आपण चार चौघांना गावात असेल, मित्रमंडळीला असेल, नातेवाईकाला असेल, आपण सांगायचा प्रयत्न करतो काय की मार्केटमध्ये असं असं चांगलं आहे आणि मी वापरून बघितलं रिझल्ट छान आहे. पण सहजासहजी आपल्यावरती कुणीही विश्वास ठेवत नाही. त्यासाठी आपण करतोय पुरावा तयार की जेणेकरून हा पुरावा ज्या वेळेस व्हायरल आपण करू युट्यूब, फेसबुक कुठेही, त्यावेळेस आपण कोणाला हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन चांगलंय म्हणायची गरज नाही. ज्याला कळतंय की माझं कष्ट वाया चाललंय तो 100% वापरा बायोनिकच्या मार्गदर्शकला कॉल करणार आहे आणि त्याचं कष्ट वाया जाऊन देणार. आपण येणाऱ्या दिवसात पाहू. तुम्ही जो परत एकदा विश्वास ठेवलाय त्याला 1% पण तडा जाणार नाही. येणाऱ्या दिवसात ह्याच प्लॉटला 1-1.5-2 महिन्याने आपण ज्यावेळेस येऊ त्यावेळेस असाच प्लॉटची दुसरी अवस्था काढून आपल्या शेतकरी बांधवांना आपण एक विश्वास आणि दिशा देण्याचा प्रयत्न करू की वापरा बायोनिक मध्ये खरंच पॉवर आहे. डॉक्टर साहेबांनी जे काही बोलले ते आपण प्लॉट मधनं आपल्याला दावून द्यायचंय. दिलेल्या माहितीबद्दल आभार आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. आमचं नाव घरत बाबुराव आबासाहेब, लोक परंडा, जिल्हा धाराशिव. आपण ह्या प्लॉटचा मला वाटतं 9 मार्च 2026 9 मार्च 2026 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग आणि फोटो काढले होते. हो हो. अगदी इकडे हे 2 ओळी तुम्ही नवीन लावलेल्या वाट ठेवलेली आणि ही पहिल्या रांगेत तुम्ही पलीकडून मी अलीकडून आणि असंच जागेवर पाठीमागे तुमचं ते आंब्याचं झाड वगैरे ह्या साईडला चिंच आहे. आणि आता जर आपण थोडक्यात पाहिलं तर त्या दिवसचे फोटो आणि आजचे फोटो तर ह्याच्यात बदल आपल्याला जाणवतोय. आज तारीख किती आहे? आज 18 एप्रिल. 18 एप्रिल म्हणजे 9 मार्चला दिलं म्हणजे 1 महिना आणि 9 दिवस झाले. त्यावेळेस ऊस कसा होता काय ते आपण व्हिडिओ मध्ये अगदी घेतलेले. आता तुम्हाला हे आम्ही 9 मार्च 2026 ला दिले. तुम्ही किती तारखेला सोडलं? 13 मार्चला सोडला. 13 मार्च. बरं ते 13 मार्चला सोडल्यावर गुरुथर पुढच्या पाण्याला पुढच्या पाणी आतापर्यंत ह्याला पाणी किती दिले? 4 पाणी. 4 पाणी. तुमच्या आहे या अभ्यासात थोडक्यात आहे या शेड्यूल मध्ये हे वापरा बायोनिक ऍड केलं. तुम्हाला आता ह्या ऊसात बदल काय जाणवतो नेमका? बदल फुटवा बी ग्रोथ बी चांगली झालेली, अजून तेच चांगले उसाव. काळोखी चांगली टिकून आहे का नाही? आता मला काय म्हणायचंय, ऊसात फुटवे भरपूर होत्यात पण जेवढे फुटवे तेवढे कांडे लागतात का? नाही. पण आता इथं जास्त फुटवे नाहीत पण जेवढे फुटवे आहेत तेवढे सगळे वय मी बोलायची गरजच नाही. पण ते कांडे घेणार आहेत असं दिसतंय कारण ते जोमदार आहेत, असे नेबळाट नाहीत म्हणजे पातळ नाहीत. जे आहेत ते थोडेसे स्ट्रॉंग आहेत. आणि मी मुद्दाम आता तुम्ही तिथे उभा राहिले होते ना तर मुद्दाम पलीकडे ऊसात शूटिंग केली कारण त्यांनी आपलं वापरलेलंच नाही. न वापरलेला फुटवा थोडक्यात न वापरलेला फुटवा आहे ऊसाचा. ही थोडासा म्हणजे जाडीला कमी हा फुटवा आणि हा शेजारचा आहे ऊस जाडीला कमी. आणि डॉक्टर साहेब जे उभा राहिले त्यांनी वापरा कंपनीचं मार्गदर्शन वापरलंय तर तिथला फोटो आपण पाहू कसं काय आहे. एक अख्खा चालवायचा, दुसऱ्यातला अर्ध्याचा कॉक गण ठेवायचा, चालू ठेवायचं. 3 टप्पे 4 टप्पे 2 होतात म्हणतो ना तू. 3 कट बंद करायची एकाच्या निम्या आणि दुसरा पूर्ण वाल फिरवला की त्याच्या ते बंद करायचं. हवा निघायची मग ते पाणी कमी पडते. मग नळीत घाळघाळ पाणी वाजलंच नाही पाहिजे. ड्रीपवर पाणी असलं जवळ तुझं घाळघाळ पाणी वाजलं म्हणजे आपण हे काय पाहतोय फुटवा जोमदार निघलं पाणी एकदम मोठं मोठं रुंद फुल लावायचं पाणी. या की साहेब मुलाखत घ्यायची. एक मिनिट
बारीक पुस आहे, फोटो बघितला तर विश्वास बसणार नाही. नाही लय बारीक झालं. आपलं लोकेशन आहे म्हणून मला विश्वास बसणार नाही. ते हे केलं का त्यांना फोटो टाकायला लावला पुन्हा मी फोटो मार्गदर्शन द्यायला त्यावेळेस म्हणजे फोटो टाका. पडल्यापासून ऊन जास्त वाढलं होतं. ती एक बरं वाटते का जळायची नाही फोटो आता ही हाय एवढं वर निघत त्याला फक्त आता बापा लय झालं तुला मापाला लय झालं 25 काढायचे त्यातलं 15 जळायची शेवटी 10 वर निघायची त्यापेक्षा 10 वर गेलेलं चांगलं नाही 15 खाऊन मारले म्हणलं होतं फरक लय पडला तुला मला तू सोडून दे क्रांती केलं कसं झालं नाही फुटवा तुमचं कमी असू जास्त पण सगळे फुटवे जोमात आहेत ही लय महत्वाचा विषय कारण जोमदारपणा असणं थोडा तर लय खतरनाक झाला थोडा खतरा हेच जरा थोडा उचलणार हे पाण्याला जास्त उचलला बघा आणि कोंबाराजी निघतात रे केळीची पिले निघले दिसते ते कोंबारा निघलेलं साईडला साईज जाडी भरपूर आहे नाही 65 वाणी वाटतंय तिथलं 265 आहे तिथलं साहेब तिथं सगळं सारखंच आहे शितरी बारीक मूड झालंय त्याचा फुटवा झाला नव्हता तेव्हा सगळं सारखं झालंय ते म्हणजे एवढं बारीक का कोंबाराच नाही करा तिथं नको होय लेवलला मागचा 3 महिने झाले बघा त्याला लय फास्ट होतं तरी लय फास्ट होत चालला त्याला पाणी जरा जास्त कोणाचं पण असू द्या तर तिथले आपण सहज जरी नजर टाकली तरी दिसते पण मी मुद्दाम थोडं जाऊन कॅमेरा असा करून आणला पण तिथले फुटवे कसे आहेत एकदम लहान आहेत आणि हे काढचे फुटवे कुठलेही बघितले तर जोमदार आहेत सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे ऊस असेल किंवा पीक कुठला असू द्या पीक जर जोमदार असेल तर उत्पादन भरघोस असेल पीक जर कुचंबलेलं असेल तर उत्पादनाबद्दल काय बोलायची गरज नाही उत्पादन आपल्या अपेक्षित कधीही निघत नाही इथं डॉक्टर साहेब तुम्ही अगदी त्यावेळेस बोलले होते की साहेब मला केळीला रिझल्ट आलाय आणि मी अगदी 8 एकर ऊसाला घेतोय तर रिझल्ट पाहिजे बरं का परत तुम्ही जाणून बुजून शब्द वापरला होता म्हणजे मी तुम्हाला आता मुद्दाम म्हणतोय कारण बोलले होते तुम्ही पण मग मला आता सांगा ही जी झालेला बदल आहे ही ऊस क्षेत्रातले जे काही नवीन जुने शेतकरी असतात त्यांच्यासाठी तुम्ही एक घेतलेला अनुभवच बोलू आपण घेतलेला अनुभव आलेला रिझल्ट ऊसात झालेला बदल तुम्ही ऊस क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीच्या नात्याने शेतकरी नात्याने तुम्ही एक मोकळ्या मनाने काय सांगू शकाल नाही वापरलं पाहिजे सगळ्यांनी चांगले बरोबर आहे ना म्हणजे ऊसाचं उत्पादन जर चांगलं काढायचं असेल रिझल्ट आहे ऊसाचं माहित नव्हतं पण ऊसाला बी आपण अनुभव घेतला नाही मग त्यासाठी तुम्ही शब्द वापरला होता केळीला रिझल्ट आला पण ऊसाला आला पाहिजे म्हणलो नाही तर मी 8 एकराला घेतोय घेतो म्हणलं मला हे करायचं झालं सांगणार मी 2-3 एकरा सोडतो पुन्हा बाकी तुमचं मागे घेऊन जा म्हणजे शब्द जसा आहे तसा आपण का मुद्दाम वापरतो विषय काय आहे शेतकऱ्याकडे पैसा येणं म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे बाकी विषय मी काय बोलत नाही पण शेतकऱ्याचा पैसा म्हणजे तो सगळा कष्टाचा पैसा आहे आणि त्यांनी पैसे धाडस करून लावणं म्हणजे समोर जिथं पैसे लावले ती कुठलीही वस्तू असू दे ती शेतीत वापरणारी पॉवरफुल पाहिजे नाही तर आपल्या शेतकऱ्याचं कष्ट आणि वेळ वाया जाऊन जर पीक अपेक्षित उत्पादन देतंय का नाही हिथं बघितल्यावर जर वाटत असेल की फसलो आपण तर ती फसलो तो पार्ट वेगळा पण हिथं बघितल्यावर जर वाईट वाटत असेल तर मग खरं कोणाला मानायचं प्रश्न स्वतःला पडतो शेतकरी कुठलाही असू द्या गरीब असो मोठा असो बारीक असो हिथं यश दिसलं पाहिजे नाही तर मला काय म्हणायचं साहेब तुम्ही आणि मी थोडक्यात आपण दोघं लय बोलकी येत लय चांगले येत खरंच बोलतोय आणि जरी आपण लोकांना आपले ऊस क्षेत्रातले असेल किंवा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना म्हणलं प्रभावावर निघले बाहेर आपल्या दोघांवरती सगळेच लोक विश्वास ठेवणार नाहीत शेतकरी का ठेवणार नाहीत की आपण प्रत्यक्षित त्यांना काहीच दावलेलं नाही पण आज आपण दोघं पण उभा कुठे प्लॉटवर आहेत डॉक्टर साहेब पण उभा कुठे प्लॉटवर म्हणजे ह्या कंपनीचा उद्देश एकच आहे की कष्टकरी शेतकऱ्याला हरून द्यायचं नाही पण कंपनी असं नाही म्हणत की आम्ही ही टेक्नॉलॉजी लई चांगली बनवली आणि सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणार आहे पण विषय असा आहे ह्या कंपनीचं पहिलं
आम्हाला सगळ्या मार्गदर्शकांना एक ताकीद आहे की मार्गदर्शन देताना व्हिडिओ काढायचा, फोटो काढायचे आणि मार्गदर्शन देऊन तुम्ही 1-1.5 महिन्यांनी 15 दिवसांनी ज्या वेळेस जाता त्यावेळेस बी फोटो आणि व्हिडिओ काढायचे आणि जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांच्या पुढे डायरेक्ट आपण प्रेझेंटेशन करायचं. जो कष्ट करून हारतोय त्याच्या लक्षात येईल की माझं बी काहीतरी थोडंसं चुकतंय, मला ह्याची गरज आहे. आणि जो जो शेतकरी ह्याच्याकडे वळण त्याला लक्षात येईल की शेती खरंच सोपी, पण वापरा बायोनिकचे मार्गदर्शनाची जोड घेणं गरजेचं आहे आणि आपल्याला हेच दावायचे. तर तुम्ही हे आमचं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरून डॉक्टर साहेब आजच्या परिस्थितीला समाधानी आहेत. तरी पण पाणी कमी पडतंय, पाहिजे एवढं नाही. जर असतं तर आणखी फरक असता, आहे का नाही? कारण पाण्यापुढे आज आज उन्हाळा आहे, आपण कुणी कोणाला काय म्हणायची गरज नाही. आपण थोडं फिरून आलं तरी तांबर पाणी प्यायचे अपेक्षा प्रत्येकाच्या आहे. इथं उन्हात उभा राहणारं पीक आहे, त्याला तर भरपूर पाणी पाहिजे. मधलं हे सगळं बघायला राहण मर्यादितच खाता येते, तेवढंच दिसतंय तेवढंच खाता येईल. आणि अजून खायचंय आतमध्ये, पण त्याला ते मुळे हेच नाही. 1 महिना 9 दिवसात किती वेळा पाणी दिलंय तुम्ही? 34 वेळेस, म्हणजे 2 दिवसापूर्वी आता 34 वेळेस दिलं. म्हणजे फक्त 4थ्यांदा पाणी दिलं. इतकं पाणी सुद्धा कमी प्रमाणात असताना ऊसाची वाढ चांगली. म्हणजे हे वापरा बायोनिक ह्याच्यावरती काम करतं. तुम्ही ऊसाला सोडा, केळीला सोडा, कशाला सोडा, पाण्याचं प्रमाण जरी कमी असलं तरी पाणी टिकून धरणं, तुमचे पाणी वापसामोर ठेवणं, जास्त तुमचं रान जर निचरा होत नसेल निचरा करणं, ज्या रानात निचरा होतो त्या रानात पाण्याची वल धरून ठेवणं. म्हणजे पाणी जरी तुमच्याकडून वललं, त्या दिवशी पाणी देताना बापू सगळं रान बघायला होतं. पाणी सोडल्यावर आणखी तेवढेच ग्रेनरी आली त्याला. म्हणजे बघायला होतं रान तेव्हा त्या बुडक्याला सुद्धा. म्हणजे बरेच जरा जास्त दिवस आपण आता ही ज्यावेळेस व्हिडिओ कट होईल म्हणजे आपण बंद करू त्यावेळेस थोडस आपण खालनं एक व्हिडिओ काढू का मुद्दाम, की हे जे आपण जे आता शब्द बोललोय हे जे कोम जोमदार आहेत हे आपल्याला दावायचे. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन डॉक्टर साहेब समाधानी. तर आपण येणाऱ्या दिवसात पाहू ह्याच प्लॉटला आणखी 1-1.5-2 आम्ही महिने समाधान नसतो तर हे 2 कस्टमर केले नसते आम्ही. तुम्ही बी उभा राहिले नसते. तो पार्टच वेगळा आहे, तो पार्टच वेगळा. तुम्ही बी उभा राहिले नसते, आम्ही रोज एका ते तुम्ही उभाच राहिले नसते आणि तुम्ही इथं कोण घेणार अजून वापरा बायोनिकचा असतं तुम्हाला रिझल्ट नसता भेटला. तुम्ही म्हणले असते तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही म्हणले असते त्यांच्या नादी लागू नका, आम्ही कुणीच काय बोलायची गरज. तर तुम्ही जसं घडलं तशी आपल्या ऊस क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली त्याबद्दल आमच्या पेंबुर्णीच्या समाधान भगत सरांकडून, तसंच करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून, आपल्या सभापती साहेबांकडून तुमचं मनापासून डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद. हाय असा कॅमेरा बंद करा आणि परत ते फुटवे मी थोडेसे असे सारून जाऊ. हाय असं या, हाय असं हितनं जाऊ आपण, म्हणजे आता नको हितनं. आता एकदम खाल्लं व्यवस्थित घ्या बरं का. फुटवेत ना ते फुटवे कसे हे जोमदार आहेत का, आपण जो शब्द तोंडातनं काढतोय तो तसाच आहे का, एकदम दामाने व्यवस्थित घ्या. त्यात मध्ये थोडस बोट टाका म्हणजे स्पष्ट दिसत. म्हणजे ठेवा हितच ना ठेवा. फुटवा कमी लय असा फुटवा नाही, पण जो आहे तो सगळा जोमदार आहे. नाही लय मोपलं तर किती निघन, मी म्हणतो आता एकदम कमीतला हे मी मोपून बी लावतो, एकदम कमी हे बरं का, बरोबर आहे ना. आपण मोपू हे किती का, 1 ही 2 ही 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 एकदम कमी. मी म्हणतो डेटा मोडला नाही तरी सुद्धा ही कॉमर चालल्या मोडल्याला मला वाटायचं यायला चांगलं आहे ती, मला मूड वाटायचा. पण कसं आहे कामाच्या नियोजन सगळं सगळ्यात महत्वाचं कांद्याची पात कशी हिरवीगार असते तसं ही लुसलुसीत आहे एकदम, काढू आहे का नाही. कमी पाण्यात पाणी जास्त असलं आणखी फुटवा, आणखी जोमदारपणा जबरदस्त असतात. असं तुम्ही आतनं पण आणा भोगरे सर. आपण ही जी आहे ना ऊसाचं कसं जरी बघितलं ना जरी शेंड पिवळं पडलं किंवा ह्याच्यावरती लाल टिपका असतं, लाल टिपका असणं किंवा ह्याला किनारा असतो फुटवा एक येतो मला अजून ह्या हितला आतला अजून जाऊ बऱ्यापैकी ना ह्याची किती किती आपण भोगरे सर एक आपण आता ही जरा बऱ्यापैकी आहे बरं का. हिथं किती किती फुटवेत थोडेसे आपण ही जरा जास्त आहे. मग आता इथे किती फुटवे येतात आपण बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 तर ही 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22
23 24 25 हे एक 26 26 फुटवे चांगल्या जागेवर म्हणजे सरासरी मी म्हणतो 26 जरी असली तरी 15ची जरी सरासरी पकडली 10 जरी ऊस आली म्हणजे 35,000 समजा आपण 35,000 ऊस एक ऊस आहे ना तुमचा 2 किलोच्या खाली एक बी ऊस निघत नाही नाही ना तेच नाही 2 किलो कुठलाही वापर. समजा ॲव्हरेज पडते ना सरासरी 870 तर बाद झालं की. सहज सहज 70च्या पुढे तुम्ही सहज निघत आहे म्हणायची गरजच नाही मी तर म्हणतो ही बोध जर सगळा रटून गोळा केला ना आणखी लय ग्रेप घेते खतरनाक ग्रेप